विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या लेक्चरमध्ये आपण अंतर, वेळ व वेग या टॉपिकचा प्रकार क्रमांक 2 हा पाहणार आहोत। बघा, मागील लेक्चरमध्ये आपण प्रकार क्रमांक पहिला जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आपण पाहिल्या। आणि जर तुम्ही प्रकार पहिला पाहिला नसेल तर बघा, प्रकार पहिला प्लेलिस्ट वरती अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रकार क्रमांक 2 हा पाहणार आहोत। बघा, त्याच्या बेसिक कन्सेप्ट मी या ठिकाणी लिहून ठेवलेत। बघा, प्रकार क्रमांक 2 कशावर आधारित आहे? बघा, झाड, व्यक्ती, सिग्नल, खांब, दीपस्तंभ किंवा इतर कोणतीही गोष्ट रेल्वे ओलांडते आणि ती ओलांडताना बघा तिला किती वेळ लागतो, तिचा वेग किती आपल्याला काढायचे। बेसिक कन्सेप्ट मध्ये बघा सूत्र गरजेचं असतं। मग मी या ठिकाणी सूत्र लिहून ठेवलंय। बघा, सूत्र आहे बघा D बरोबर T गुणिले V। मग पहिल्या प्रकारामध्ये जे सूत्र आपण वापरलंय ते सूत्र या ठिकाणी आहे। फक्त या ठिकाणी बघा D बरोबर रेल्वेची लांबी असं आहे, पहिल्या प्रकारामध्ये D बरोबर अंतर एवढंच होतं। आता D बरोबर आपल्याला रेल्वेची लांबी असं मानायचं आहे, नंतर T बरोबर बघा वेळ ही मानायची आहे आणि V बरोबर वेग मानायचा आहे। पुणेकर बघा D बरोबर रेल्वेची लांबी, T बरोबर वेळ आणि V बरोबर वेग असं मानायचं आहे। त्यानंतर बघा, जर किलोमीटर प्रति तास हा आपल्याला पर्याय दिलेला असेल आणि बघा प्रश्नामध्ये मीटर पर सेकंद युनिट दिलेलं असेल, बरोबर। मग किलोमीटर प्रति तास कडून मीटर पर सेकंद करायचं कसं, तर बघा 5/8 ने गुणायचं आहे म्हणजे आपलं मीटर पर सेकंद होईल। आणि जर मीटर पर सेकंद प्रश्नामध्ये दिलेलं असेल आणि आपल्याला बघा पर्यायामध्ये किलोमीटर प्रति तास लागत असेल तर आपल्याला 18/5 ने गुणायचं आहे म्हणजे आपलं उत्तर किलोमीटर प्रति तास मध्ये येईल। म्हणजेच बघा, सपोज एखादा खांब असा आहे आणि बघा ही रेल्वे चालली, बरोबर। मग ही रेल्वे ह्या खांबाला अशी ओलांडून जाईपर्यंत तिला किती वेळ लागेल किंवा तिचा वेग किती आपल्याला या प्रश्नांमध्ये काढायचा आहे। मग आता प्रश्नांमधून मी तुम्हाला सविस्तर सांगतो की नेमके प्रश्न सोडवायचे कसे। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया या प्रकारचा प्रश्न क्रमांक 1। या ठिकाणी सांगितलं बघा, 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल, आपल्याला वेळ काढायचा आहे। मग आपल्याकडे सूत्र आहे बघा D बरोबर T गुणिले V। मग आता D काय असते बघा, आपल्या रेल्वेची लांबी, मग रेल्वेची लांबी 450 बरोबर T काय दिलाय बघा, T आपल्याला काढायचं आहे गुणिले V दिलाय आपल्याला बघा 54 किलोमीटर प्रति तास। मग आता करायचं काय बघा, लक्षात ठेवा आपल्याला किलोमीटर आणि तास मध्ये युनिट दिलाय आणि आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे बघा, पर्याय सेकंद आहे। मग लक्षात ठेवा, जर किलोमीटर प्रति तास असेल आणि आपल्याला मीटर पर सेकंद कडे जायचंय तर आपल्याला 5/8 ने गुणावं लागतंय। मग याला गुणूया बघा 5/18 ने। बघा 18 × 18 18 × 54 झाले, बरोबर। मग आलंय बघा उत्तर 450 बरोबर T गुणिले 3 गुणिले 5। मग आता बघा T तासाच गुणिले T तासाच बघा 3 × 5 = 15 आणि हा 450 जसाच्या तसाच। मग आता लक्षात ठेवा हा 15 गुणिले आहे बरोबर अलीकडे त्याने भागिले होईल। मग या ठिकाणी करूया बघा T तासाच बरोबर हा 450 आणि 15 भागिले येईल त्याला, मग 450/15 बघा 15 × 1 = 15 15 × 3 = 45 आणि वरती एक 0 म्हणजे T बरोबर आले बघा 30 सेकंद। म्हणजे बघा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। या प्रकारचा प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी सांगितले बघा, 90 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग, आपल्याला ताशी वेग काढायचा आहे। बघा ताशी वेग किती आणि बघा ब्रॅकेट मध्ये काय दिले, कंसामध्ये किलोमीटर प्रति तास मध्ये पाहिजे। मग लक्षात ठेवा सूत्र 1 नंबर तुमचं आलं पाहिजे D बरोबर T गुणिले V। D म्हणजे रेल्वेची लांबी, T म्हणजे वेळ आणि V म्हणजे वेग। मग रेल्वेची लांबी बघा 90 मीटर सांगितली, D च्या ऐवजी 90 बरोबर T किती दिलाय बघा, T दिलाय 6 सेकंदात ओलांडते, 6 सेकंदात ओलांडते गुणिले V किती बघा, आपल्याला Vच काढायचं आहे। मग काय करायचं बघा, हा V तसाच ठेवू, हा 6 गुणिले आहे V ला बरोबर अलीकडे तिने भागिले होईल म्हणजे 90/6 आणि बरोबर V। म्हणजे बघा V बरोबर 90/6 असं आपल्याला भेटलंय। लक्षात ठेवा आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये पाहिजे आणि आपल्याला जे दिलंय बघा मीटर आणि सेकंद मध्ये युनिट दिलंय। मग लक्षात ठेवा या ठिकाणी लिहून ठेवलंय मी, मीटर आणि सेकंद मध्ये दिलेलं असेल आणि आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये पाहिजे असेल तर बघा 18/5 ने गुणायचं असतंय। मग गुणूया बघा V बरोबर 90/6 गुणिले 18/5। मग बघा जर गुणाकार मध्ये असेल तर आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो। मग 6 च्या पाड्यात 18 आहे, 6 × 6 6 व्यतिरिक्त 18। त्यानंतर बघा 5 आणि 90 चा विचार केला, 5 च्या पाड्यात 90 आहे बघा, 5 × 5 9 च्या बघा 5 × 5 9 च्या जवळची संख्या 5 च्या पाड्यात 5 आहे, उरले किती खाली 4। मग 4 वर हा 0, 5 च्या 8 = 40 म्हणजे बघा 18 × 5 = 90, 5 च्या पाड्यात 8 नंबरला 90 आहे। V बरोबर 18 गुणिले 3 म्हणजे बघा V बरोबर 18 × 3 = 54 म्हणजे 54 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर असेल। म्हणजे पर्याय क्रमांक B हे आपलं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया या टॉपिकचा तिसरा प्रश्न। बघा या ठिकाणी सांगितलंय ताशी 36 किलोमीटर या वेगाने धावणारी ट्रेन एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी काढायची आपल्याला। 1 नंबर आपला फॉर्म्युला आला पाहिजे बघा, D बरोबर
टी गुणिले व्ही. त्यानंतर बघा डी, आपल्या ट्रेनची लांबी डीच काढायचं आपल्याला, म्हणजे डी बरोबर टी दिला बघा 20 सेकंद गुणिले व्ही, वेग दिलाय बघा 36. आता लक्षात ठेवा या दोघांचा गुणाकार करण्याआधी पर्यायाकडे एकदा पाहून घ्या. पर्यायामध्ये उत्तर मीटर मध्ये आहे बरोबर. आता मीटर मध्ये उत्तर आहे, तुमचा वेग महत्वाचा असतो बघा. वेग कशामध्ये दिलाय, वेग ताशी किलोमीटर म्हणजे किलोमीटर प्रति तास मध्ये दिलाय आणि युनिट तुम्हाला उत्तरामध्ये मीटर पाहिजे. मग जर किलोमीटर प्रति तास दिलेला असेल आणि मीटर पर सेकंद मध्ये बघा, सेकंद ऑलरेडी आलाय या ठिकाणी 20 सेकंद, फक्त मीटर बाकी आहे. मग किलोमीटर प्रति तास दिलाय आणि मीटर पर सेकंद तुम्हाला पाहिजे, तर जे उत्तर येणार बघा त्याला 5/18 ने तुम्हाला गुणायचं असतंय. मग याला गुणूया बघा 5/18 ने, म्हणजे आपला मीटर मध्ये उत्तर येऊन जाईल, म्हणजे ट्रेनची लांबी मीटर मध्ये येऊन जाईल. मग बघा 18च्या पाड्यात 36 आहे, 18 1 18, 18 2 36. जर गुणाकार असेल तर आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो. मग बघा त्यानंतर उरलं किती बघा, 20 दुने 40, 40 गुणिले बघा 20 दुने 40 गुणिले 5. मग 40 5 किती होतात बघा 200, म्हणजे 200 मीटर, म्हणजे डी बरोबर 200 मीटर त्या रेल्वेची लांबी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया या टॉपिकचा प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी सांगितले बघा, 120 मीटर लांबीच्या रेल्वेला एक नारळाचे झाड ओलांडण्यासाठी 10 सेकंद लागतात, तर त्या रेल्वेचा वेग किती? वेग काढायचा बघा. सर्वात प्रथम फॉर्म्युला आला पाहिजे, डी बरोबर टी गुणिले व्ही. डी म्हणजे रेल्वेची लांबी दिली का बघा, 120 मीटर लांबीच्या रेल्वेला, म्हणजे 120 मीटर रेल्वेची लांबी, डी बरोबर 120 बरोबर टी दिलाय बघा 10 सेकंद लागतात ओलांडण्यासाठी, 10 सेकंद 10 आणि गुणिले व्ही. मग व्ही बरोबर काय येतं बघा, 10 गुणिले बरोबर चालीकडे त्याने भागिले होईल, म्हणजे 120 भागिले 10 बरोबर व्ही. बघा हा शून्य आणि हा शून्य कट, म्हणजे फक्त 12 आणि 1 राहिला, म्हणजे व्ही बरोबर किती आला बघा, फक्त 12. व्ही बरोबर 12 आलाय. वेग कशामध्ये दिलाय तो पाहूया बघा. वेग आपल्याला काढायचे 12, युनिट कसे दिले बघा, मीटर दिलाय या ठिकाणी आणि या ठिकाणी वेळ सेकंद मध्ये, म्हणजे मीटर पर सेकंद युनिट दिलाय. आणि जर पर्यायांचा विचार केला तर किलोमीटर प्रति तास मध्ये आपल्याला पाहिजे उत्तर, म्हणजे व्ही बरोबर बघा 12 तसंच ठेवूया. आता लक्षात ठेवा, जर मीटर पर सेकंद दिला असेल या ठिकाणी बघा, मीटर पर सेकंद दिला असेल आणि किलोमीटर प्रति तास मध्ये उत्तर पाहिजे, तर कशाने गुणायचे बघा, 18/5. मग गुणा याला 18/5 ने. 12चा आणि 18चा गुणाकार किती येतो बघा, या ठिकाणी करूया. 12 गुणिले 18, 8 दुने 16, हा चाला 1, 8 1 8 आणि 1 9, या ठिकाणी 0, 1 2 2 1 1 1 बघा 6, 9 आणि 2 11, 1 हा चाला 1, 1 आणि 1 2, 216. बघा 12चा आणि 18चा गुणाकार 216 आणि भागिले 5 आहे. लक्षात ठेवा 5 ने या दोघांना कुणालाच भाग जात नव्हता, म्हणून दोघांचा गुणाकार करावा लागला. मग व्ही बरोबर 216 भागिले 5 आलाय. आता 5च्या पाड्यात बघा शेवटची संख्या ही 6 आहे, म्हणजे 5च्या पाड्यात नाही, 5च्या पाड्यातली कसोटी काय आहे, जर शेवटी 0 किंवा 5 आला तर ते 5च्या पाड्यात असते. आता 216 5च्या पाड्यात नाही, म्हणजे आपलं उत्तर पॉईंट मध्ये जाणार आहे. बघा देऊया बघा 5 आणि 21चा विचार केला, 5च्या पाड्यात 21 नाही पण 20 आहे. मग देऊया बघा 5 1 5, 5 चौक 20, 21 मधून 20 गेले, किती उरतात बघा खाली 1, त्यावर घेतला 6. मग बघा 5च्या पाड्यात 16 नाही पण 15 आहे, किती नंबरला बघा 5 3 15. मग 16 मधून 15 गेले, परत 1 उरला. आता 5च्या पाड्यात 1 नाही, 1 ही छोटी संख्या म्हणजे 0 घेऊ, म्हणजे उत्तरामध्ये पॉईंट आला. मग 5 दुने किती येतात बघा 10, म्हणजे व्ही बरोबर 43.2 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर आलंय. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया या टॉपिकचा 5वा प्रश्न. या ठिकाणी सांगितले बघा, एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात. जर रेल्वेचा वेग 48 किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वेची लांबी किती? लक्षात ठेवा, आपल्याला फक्त 1 नंबर फॉर्म्युला लिहायचा असतो, डी बरोबर टी गुणिले व्ही. 1 नंबर आपला फॉर्म्युला चालला पाहिजे, नंतर माहिती भरायची असते. मग डी बघा काय दिलाय, डी दिलाय का नाही, रेल्वेची लांबी विचारली आपल्याला, म्हणजे डी तासाच खाली बरोबर टी दिलाय का बघा, एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात, टी आपला 9 गुणिले व्ही दिलाय बघा 48 किलोमीटर प्रति तास, म्हणजे 48 आपला व्ही आहे. मग आता लक्षात ठेवा, आपला व्ही डी जो आहे बघा, रेल्वेची लांबी 9 गुणिले 48 याचा गुणाकार केल्यानंतर येणार आहे. पण लक्षात ठेवा, पर्यायामध्ये जर विचार केला तर मीटर मध्ये उत्तर दिलंय बरोबर. आणि या ठिकाणी युनिट काय दिलं बघा, वेगाचा किलोमीटर प्रति तास. मग जर किलोमीटर प्रति तास दिलेला असेल आणि मीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर बघा, किलोमीटर प्रति तासला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायला 5/18 ने गुणावं लागतंय. मग गुणूया बघा 5/18. आता बघा 18 वरती 18च्या पाड्यात कुणी आहे का, तर बघा 9 आणि 18 एका पाड्यात आहे. जर गुणाकार असेल तर भाग देऊ शकतो आपण. 9 1 9, 9 2 18 उरलं बघा, डी बरोबर 48 गुणिले 5/2. परत बघा 2च्या पाड्यात ही 8, म्हणजे 48 असणार, कारण की 8 ही शेवटची समसंख्या आहे. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, म्हणजे डी बरोबर बघा 24 गुणिले 5. हा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर निघणार. मग करूया बघा 24 गुणिले 5, 5 चौक 20, हात चारले 2, 5 दुने 10 2 12, म्हणजे 120, म्हणजे डी बरोबर आला बघा 120 किलोमीटर
120 मीटर, म्हणजे बघा पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया या टॉपिकचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। या ठिकाणी सांगितलं बघा, ताशी 108 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी, आपल्याला गाडीची लांबी काढायची। एक नंबर आपला फॉर्म्युला आला पाहिजे बघा, डी बरोबर टी गुणिले व्ही आपला फॉर्म्युला आहे। मग डी बरोबर आपली रेल्वेची लांबी असते, मग डी काय बघा, आपल्याला डी काढायचं, डी तसाच येईल बरोबर टी, टी कुठे दिला बघा 8 सेकंद, वेळ किती दिला बघा 8 सेकंद, 8 गुणिले व्ही किती दिला बघा 108, व्ही दिलाय बघा 108। लक्षात ठेवा टाइम आपल्याला 8 दिलाय 8 सेकंद आणि व्ही दिलाय बघा 108 किलोमीटर। मग आता लक्षात ठेवा, जर पर्यायांचा तुम्ही विचार केला तर पर्यायामध्ये मीटर हे नाव आलेलं आहे आणि आपल्याला ताशी किलोमीटर मध्ये युनिट दिलेला आहे। मग जर किलोमीटर प्रति तास मध्ये दिलेलं असेल आणि मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर काय करायचं बघा, 5/8 ने गुणायचं असते। मग गुणूया बघा 5/18 ने, मग 5/18 ने गुणल्यानंतर बघा 18 आणि 108 चा जर विचार केला तर 18च्या पाड्यात 108 6 नंबरला आहे, 18 1 18, 18 6 108, म्हणजे डी बरोबर 8 गुणिले 6 गुणिले 5, हा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर भेटणार बघा 8 6 48, बरोबर का। मग 48 5 किती होतात बघा, 48 गुणिले 5, बघा 8 6 48 आणि 48 गुणिले 5 आपल्याला करायचंय, 5 8 40, बघा या ठिकाणी 4 येतात, 5 चौक 20, 20 आणि 4 किती येतात बघा 24, म्हणजे 240 मीटर हे आपलं उत्तर असेल। म्हणजेच बघा पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल। अशा प्रकारे आपण प्रकार क्रमांक 2 अंतर वेळ वेग या टॉपिकचा संपवलेला आहे। जर तुम्हाला मागील व्हिडिओ देखील पाहायचे असतील तर आपण प्लेलिस्ट मध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करू शकता।